तुमच्या आडनावामध्ये वसावे आहे, पाटील आहे, याचा काय फायदा होऊ शकतो तुम्हाला? पाटील आणि वसावे जे आहे आता ते तर म्हणजे प्रॅक्टिकल आहे ना, की मी पाटील होती आणि वसावे परिवारमध्ये आली. त्या पार्टीबद्दल आदिवासी विरोधी पार्टी म्हटलं जातं, मग अशा वेळेस तुम्ही मतदारांपर्यंत कसं तुमचा पार्टीचा अजेंडा पोहोचवता? मला तरी असं काही अनुभवलं नाही अजून का त्यांच्याकडून काहीतरी असं आमचा त्यांना विरोध आहे किंवा त्यांचा आम्हाला विरोध आहे असं काही मला जाणवलं तर नाही. की लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्वाधिक नगरकर्त्यांनी नवापूर तालुक्याला मिळवून दिलेला आहे, असा तो आता पालिकेच्या निवडणुकीमध्ये तोच मुद्दा येतोय. भाजपने काय केलंय मग लाडकी बहीण योजनेसाठी? ही योजना जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोचावी याच्यासाठी त्यांनी सेतू केंद्र उभारण्यात आले आणि त्या माध्यमातून त्यांनी लाडकी बहिणींना त्यांचे फॉर्म भरण्यात त्यांचं जे काही प्रोसेस होती ते करण्यासाठी त्यांना मदत केली. तर त्याच्याचमुळे आम्हाला सगळ्यात मोठा तो बेनिफिट आहे का केंद्रीयमध्ये आणि राज्यामध्ये आमचे सरकार असल्यामुळे आम्हाला जे काही म्हणजे उपयुक्त गोष्टी लागतील आमच्या म्हणजे नवापूर शहरात ते आम्ही चालू करू. जसं की तुम्ही बोलले वाहिनीचा नवापूर शहराचा विकास झालाय का, काय सांगितलं? नवापूर शहराचा अजिबातच विकास झालेला नाहीये. काँग्रेस पार्टीने नवापूर शहराचा सत्यानाश केलेला आहे. बरं, त्या काळी खासदार भाजपाच्या होत्या, त्यांनी नवापूरकडे दुर्लक्ष केलं असाही आरोप आहे. विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत ते बाहेरचे आहे असा आरोप केला जातोय. काँग्रेस राष्ट्रवादीवर करते, राष्ट्रवादी काँग्रेसवर करते, भाजप पण करते, तर यावर काय बोला? राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत ते साखर कारखान्याचे तज्ञ संचालक आहेत, तर ते इतके तज्ञ आहे की त्यांनी साखर कारखानाच बंद पाडला. तर असं तर ते आपलं नगरपालिका सुद्धा बंद पाडतील. की महिला नगराध्यक्ष निवडून आल्यावर सर्वप्रथम तुम्ही कोणत्या मुद्द्यांना फोकस करणार? महिलाच असते जे सगळ्यांना खाऊ घालते, जेवण खाऊ घालते, सगळ्यांचं लक्ष ठेवते. तर त्याच रीतीने एक महिला असून जसं मी माझ्या घरी सगळ्यांचं लक्ष ठेवते, सगळ्या गोष्टी साफसफाई वगैरे सगळ्याच गोष्टी जे घरात बघते, तर त्याच दृष्टिकोनाने मी आपल्या शहर नवापूरचाही लक्ष ठेवेल. नंतर तिकीट देण्यामध्ये थोडा उशीर झाला. या दरम्यान अनेक पदाधिकारी भारतीय जनता पार्टी सोडून जिल्हा विकास आघाडीकडे गेले, तर याचा परिणाम होऊ शकतो का तुमच्या पार्टीला? मला नाही वाटत की या गोष्टीचा काही इम्पॅक्ट पडेल आमच्या याच्यावर. नवापूर नगरपालिकेची निवडणूक सुरू झालेली आहे. सर्वच राजकीय पक्षाने नगराध्यक्षांसह 23 उमेदवार दिलेले आहेत. यामध्ये भारतीय जनता पार्टीने देखील नगराध्यक्षांसह 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहेत. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भाजपाचे अभिलाषा चिन्मय वसावे पाटील हे आपल्या सोबत आहेत. त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या निवडणुकीचे मुद्दे काय आहे, नवापूर शहर स्मार्ट करण्यासाठी काय त्यांनी रणनीती तयार केलेली आहे आणि ते निवडून आल्यावर कशा पद्धतीने नगरपालिकेचा कारभार चालवतील, या सर्व गोष्टी आपण जाणून घेणार. नमस्कार, मी निलेश पाटील, माझ्यासोबत आहे अभिलाषा वसावे पाटील. नमस्कार ताई, नवापूर एक्सप्रेसमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी उभे आहात, तुमचा काय अजेंडा आहे नवापूर शहरासाठी? माझा सगळ्यात पहिला अजेंडा नवापूर शहरासाठी तर रस्त्यांची जी अडचण लोकांकडून, किंवा आता मी नवापूर शहरामध्ये राहते तर मलाही दिसतंय का रस्ते कमी आणि खड्डेच जास्त आहेत. तर सगळ्यात पहिले सगळ्यात मुद्दा जे आम्ही इथं समस्या लोकांची करणार आहोत म्हणजे सॉल्व्ह करणार आहोत ते म्हणजे रस्तेच आहे. तर रस्त्यांची परिस्थिती एकदमच वाईट आहे. तर सगळ्यात पहिला जे आपण समस्या लोकांची दूर करणार आहोत ते म्हणजे रस्ते आम्ही कॉन्क्रिटीकरण आणि डांबरीकरण ते करण्यात येणार आहेत. ते आम्ही उत्कृष्ट रस्त्यांची जी क्वालिटी आहे ती खूपच चांगले असणार याची आम्ही हमी भरतो. त्याच्यानंतर जे पाणीचं जे प्रॉब्लेम आहे, पाणी फिल्टर पाणी हे शहराला भेटतच नाही आहे. लोकांची अशी परिस्थिती आली आहे की लोकांना पैसे देऊन विकत पाणी घ्यावं लागतंय. तर फायदाच काय फिल्टर प्लांटचा? तर ते फिल्टर प्लांट आम्ही फिल्टर प्लांट म्हणजे पाणी फिल्टर करून लोकांना देण्यात येईल याची आम्ही हमी भरतो. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे घरकुल आहे. तर घरकुल जे गावठाण जमिनी आहेत ते त्याच्यात जे घरकुलची योजना आम्ही
केंद्रीय सरकार आणि राज्य सरकारकडून आम्ही ते मंजूर करून आणू याची आम्ही तुम्हाला देत आहोत. तुम्ही महिला आहेत, महिलांसाठी काही काय कराल तुम्ही? महिलांसाठी जे महत्त्वाचं म्हणजे सुरक्षा नारी सशक्त परिवार असं एक योजना ही आहे. तर ती योजना आम्ही जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोचवायची याचा आम्ही प्रयत्न करू. आणि कसं असतं की नारी जर हेल्दी राहिली म्हणजे सुरक्षित राहिली, जे सुरक्षिततेचा पण एक मुद्दा आहे तेही आम्ही त्याच्यावरही काम करू. आणि जर महिलाच सुरक्षित राहिली घरातली तर ती घरांच्या बाकीचे जे लोक आहेत म्हणजे जे सगळेच झाले ना, मग पूर्ण शहरात झाला. एक महिला सुरक्षित आणि सशक्त राहिली म्हणजे सर्वच नागरिक सुरक्षित आणि सशक्तित आहे असं आपण समजू शकतो. तर ते एक योजनाचा आम्ही त्यांना लाभ देऊ याचं आम्ही हमी भरतो. बरोबर. तुमच्या आडनावामध्ये वसावे आहे, पाटील आहे, याचा काय फायदा होऊ शकतो तुम्हाला? याचा ॲक्च्युली मला फायदा तर नाही उचलायचा आहे कुठल्याच गोष्टीचा, पण एक आहे की पाटील आणि वसावे जे आहे आता ते तर म्हणजे प्रॅक्टिकल आहे ना, की मी पाटील होती आणि वसावे परिवारमध्ये आली. तर याचं तर मला वाटतं की असं लोकांसाठी अजून मी असं राहील की एका बाजूला पाटील म्हणून माझ्या माहेर आहे आणि एका बाजूला सासर म्हणून माझेच लोक झाले ना दोघं बाजूने. तर तसं मी सगळ्यांसाठी एक समानच राहील आणि सगळ्यांसाठी मी सगळे प्रयत्न समान रीतीने पार पाडेल. बरोबर. भारतीय जनता पार्टी आदिवासींची विरोधी पार्टी आहे असं म्हटलं जातं. आणि नवापूर पालिकेच्या 5 क्षेत्रामध्ये लालबारी आहे, 3 टेंबा आहे, काळांबा आहे, धडधडे आहे, खाकरपडे आहे, यामध्ये आदिवासी बहुल वस्ती खूप आहे आणि तुमच्या पार्टीबद्दल आदिवासी विरोधी पार्टी म्हटलं जातं. मग अशा वेळेस तुम्ही मतदारांपर्यंत कसं तुमचा पार्टीचा एजेंडा पोहोचवता? आम्ही आता म्हणजे जास्तीत जास्त या सगळ्या परिसरामध्ये माझा प्रचार झालेला आहे. तर मला तरी असं काही अनुभवलं नाही आहे अजून का त्यांच्याकडून काहीतरी असं आमचा त्यांना विरोध आहे किंवा त्यांचा आम्हाला विरोध आहे असं काही मला जाणवलं तर नाही. बल्कि माझ्याकडे खूप लोक अशा अपेक्षेने आशेने आले का ताई आम्ही तुम्हाला मत देऊ, फक्त आमचे जे काही अडचण आहे ते तुम्ही, आमचे समस्या जे काही आहे ते तुम्ही पूर्ण करा. म्हणजे जास्त करून त्यांना सगळ्यात पहिलं पाणीचा प्रॉब्लेम आहे. तर एका बाजूला जे आपण लालबारी 3 टेंबा सांगतो तर रंगावली नदीचं पाणी समोरून वाहतं पण त्यांच्याकडे तरी पिण्याच्या पाण्याची सोय नाही, रोजच्या पाण्याची सोय नाही. तर हे जे पाण्याची सोय नाही, गटारींची सोय नाही आणि एका बाजूला म्हणजे गुजरात बॉर्डरवर आलं ते गाव, तर तिथं ते दाखवत आहे की हे बघा इथं रस्ता आहे, पाण्याची सोय आहे. पाणीच्या प्रॉब्लेममुळे त्यांनी जे टाक्यांची सोय करून दिली आहे पिण्यासाठी, तर आपले लोक तिथं जाऊन पाणी घेत आहे. तर ते जर आमच्याकडे ह्या अपेक्षेने येत येतं याचा अर्थ त्यांचं समर्थक आहेच आमच्यासाठी आणि ते विरुद्ध तर नाही आहे. मित्र पक्ष असलेला भाजपाचा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे स्थानिक लेवलला जरी तुमची युती नसली पण तुमचे जे विरोधक आहेत स्थानिक लेवलला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे, भरत गावी त्यांचा मुद्दा राहिला आहे निवडणुकीमध्ये की लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्वाधिक भरत गावितांनी नवापूर शहरासह तालुक्याला मिळवून दिलेला आहे. असा तो आता पालिकेच्या निवडणुकीमध्येही तोच मुद्दा येतोय. भाजपने काय केलंय मग लाडकी बहीण योजनेसाठी? लाडकी बहीणसाठी भाजपने लाडकी बहीण योजना ही सगळ्यात प्रथम मध्य प्रदेश सरकारने सुरू केली होती, राबवण्यात आली होती. त्यानंतर आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा सत्तेत आले तेव्हा त्यांनी ही योजना महाराष्ट्रामध्ये म्हणजे चालू केली, राबवण्यात आली. तर या बाबतीत मला वाटतं की कोणीही त्याचा वैयक्तिक श्रेय घेऊ नये आणि असं सांगू नये की ही आम्ही लोकांना ही योजना चालू करून दिली आहे. तर हे खूप चुकीचे. लाडकी बहीण जी योजना आहे नवापूर शहरातील महिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलंय का? काय केलंय नेमकं?
तर भारतीय जनता पार्टीने ही योजना जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोचावी याच्यासाठी त्यांनी सेतू केंद्र उभारण्यात आले आणि त्या माध्यमातून त्यांनी लाडकी बहिणींना त्यांचे फॉर्म भरण्यात त्यांचं जे काही प्रोसेस होती ते करण्यासाठी त्यांना मदत केली. बरं बरं. तुमचं एज्युकेशन काय झालं आहे? माझं एज्युकेशन BMS आहे, बॅचलर इन आयुर्वेदा. आणि तुम्ही डॉक्टर आहात, हां, तर याचा फायदा नवापूर शहरातील जनतेला मिळू शकतो का? काय आरोग्य जी सिस्टम कशी कराल तुम्ही? तर- नियोजन कसं आहे? नगरपालिकेचा दवाखाना. हां, तर कसं आहे की आता मी या फील्डमध्ये आहे त्याच्यामुळे मला भरपूर गोष्टी माहिती आहे की काय बेसिक म्हणजे मूलभूत काय गरज असते शहराची किंवा लोकांची दवाखान्याबद्दल. तर पहिली गोष्ट तर आपल्याकडे एक सरकारी दवाखाना आहेच, पण मला असं वाटतं की आपण नगरपालिकेचाही एक दवाखाना उभारण्यात यावं. हे याच्याने अजून जास्त लोकांपर्यंत सोयीसुविधा पोचेल, आरोग्य सुविधा पोचतील. बरं, नवापूर शहरामध्ये रुग्णवाहिका नाहीये, शववाहिका नाहीये, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय कराल? तुमची केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, तर याचा उपयोग कसा कराल? तर त्याच्याचमुळे आम्हाला सगळ्यात मोठा तो बेनिफिट आहे का केंद्रीयमध्ये आणि राज्यामध्ये आमचे सरकार असल्यामुळे आम्हाला जे काही म्हणजे उपयुक्त गोष्टी लागतील आमच्या म्हणजे नवापूर शहरात ते आम्ही चालू करू. जसं की तुम्ही बोलले शववाहिनी आहेत, रुग्णवाहिन्या आहेत, तर ते आम्ही नगरपालिके थ्रू तेही आम्ही अजून चालू करू. कारण की मला वाटतं की शववाहिनीची तर सुविधा नाहीच आहे सेपरेटली, तर ते एक आहे की आम्ही ते करू. आता लोहमार्ग आहे, महामार्ग आहे, अपघात होतात नेहमी, रक्ताचा तुटवडा जाणवतो. अशा परिस्थितीमध्ये रक्ताची जी बँक आहे, ब्लड बँक, ती पण कार्यान्वित होईल का? काय कसं? हो, नक्कीच. ब्लड बँक पण कार्यरहित करण्याची आम्ही देह घेत आहोत की आम्ही ब्लड बँक ही चालू करू नवापूरमध्ये. बरोबर. नवापूर नगरपालिका, नवापूर तालुका हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. इथं काँग्रेसची अनेक वर्षापासून सत्ता राहिली आहे आणि तुम्ही भाजपची उमेदवारी करत आहात. तुम्हाला असं भीती नाही का वाटत की पराजय होईल का, विजय निवडून येणार की नाही येणार? काय वाटतं याबद्दल? काय बोला? आता त्यांना इतके वर्ष सत्तेत असून काय केलं काय नाही ते आता लोक सगळे सुशिक्षित आहेत. त्यांना कळतं की आपल्याला एवढे वर्ष त्यांनी फक्त मूर्ख बनवलं आहे का आम्ही हे देऊ ते देऊ. जेव्हा इलेक्शन असतात, जेव्हा टाइम येतो तेव्हा ते सांगतात आम्ही हे करू ते करू, पण जेव्हा खरं करण्याची त्यांना वेळ भेटते, जेव्हा त्यांना प्रसंग येतो तेव्हा ते काहीच करत नाही. आणि ते सगळ्यांना दिसतच आहे. आज रस्ते नाही, खड्डे आहे, पाणी नाही, सगळं खराब पाणी, अशुद्ध पाणी लोकांपर्यंत पोचतंय. त्यांना पैसे देऊन पाणी घ्यायची म्हणजे परिस्थिती आली आहे. असे जे खूप काही मुद्दे आहेत अजून, तर हे सगळं लोकांना दिसतंय. तर त्याच्यामुळे त्यांच्यापासून घाबरण्याची मला नाही वाटत भाजपांना गरज आहे. त्यांना घाबरण्याची आज म्हणजे वेळ आली असं मला वाटतं. कारण की लोक आता सुशिक्षित झाले आणि त्यांना कळतंय की आपल्यासाठी कोण चांगलं आणि काय चांगलं आहे ते लोकांना स्वतः कळतं. आता ते सांगण्याची गरज नाही. सुरुवातीला असं बोललं जात होतं विरोधकांकडनं की भाजपला उमेदवार मिळत नाही, शोधाशोध करता आहे. काय नेमकं काय सांगायला? असं तर काही नाही की म्हणजे शोधाशोध करावी लागते, पण कसं आहे भाजप एक असं पार्टी आहे जिथं त्यांचा एकच ध्येय आहे की आम्हाला सगळे म्हणजे ते लोकांसाठी विचार करतात. तर त्याचा नेतृत्व करणारा जो ही व्यक्ती असेल तो एकदम म्हणजे तसा पाहिजे की ते पार्टीला तो म्हणजे सॅटिस्फाईड करेल. सांगतो आपण जसं की म्हणजे की तो एक व्हॅलिड व्यक्ती राहायला पाहिजे. म्हणून असं वेळ लावणं तर मला नाही वाटत का काही मुद्दा आहे का वेळ लावला म्हणून त्यांचं विजन नाही, म्हणून त्यांचं काही पॉइंट नाही. वेळ लावणं म्हणजे त्याचं असं पॉइंट आहे की त्यांना एक असा व्यक्ती पाहिजे जो त्या जागेसाठी परफेक्ट राहील. त्याच्यासाठी सुरुवातीला एक आरोप पण करण्यात आला होता, भारतीय जनता पार्टी एका विशिष्ट व्यक्तीकडे गहाण ठेवली गेली, असाही आरोप करण्यात आला होता. याबद्दल काय सांगाल? मला याबद्दल काही आयडिया नाही, तर मी याच्यावर कमेंट नाही करू शकत. ठीक आहे. अजून स्मार्ट शहर, तुम्ही नगराध्यक्ष झाल्यानंतर स्मार्ट शहर तुमच्या दृष्टीने कसं असणार आहे?
स्मार्ट शहर म्हणजे आपण एंट्रन्स पासून चालू करतो, तर जे एंट्रन्स आहे आपलं ते एकदम अट्रॅक्टिव्ह राहायला पाहिजे, लाईट्स राहायला पाहिजे, रस्ते मेन मुद्दा, त्याच्यानंतर रस्त्याच्या बाजूला जे आपले सोलर लॅम्प्स आहेत ते, त्याच्यानंतर पाणी झालं तर एक शहरात जे अजून उद्यान एक पॉइंट आहे की राहत आहेत लोक पण त्यांना काही असं म्हणजे थोडं प्रसन्नता वाटेल शहरामध्ये, असं काही म्हणजे लहान बालकांना त्यांना खेळायला गार्डन नाही, तर त्याच्यासाठी मला वाटतं उद्यान असायला पाहिजे. आणि जे आपले सगळे जे वयोवृद्ध लोक आहेत, हा बालक आहेत, त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी उपाययोजना. उपाययोजना पाहिजे. बरोबर. मॅडम, आपला एक महत्वाचा मुद्दा आहे, महिला बचत गट आहे, घरकुल योजना आहे, त्या अजून घरकुल लोकांना मिळालेले नाही, तर यासाठी काय कराल तुम्ही? केंद्रात राज्यात सत्ता आहे तुमची, कशा पद्धतीने पाठपुरावा कराल? तर जे गावरान आणि गावठाण जमिनी आहेत त्यांचं नियमीकृत करून आम्ही जे केंद्र आणि राज्याद्वारे जे आम्हाला योजना भेटत आहेत ते आम्ही म्हणजे ते योजनेचा लाभ आम्ही मिळवून देऊ याची आम्ही हमी घेत आहोत. नवापूर शहराचा विकास झालाय का, काय सांगाल तुम्ही? नवापूर शहराचा अजिबातच विकास झालेला नाहीये. काँग्रेस पार्टीने नवापूर शहराचा सत्यानाश केलेला आहे. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस पार्टी यांनी 2017 मध्ये एकत्र निवडणूक करून नगराध्यक्ष जे बसवले होते त्यांनी काहीच नवापूर शहराचा काहीच विकास केलेला नाहीये, हे सर्वांनाच दिसून येत आहे. बरं, त्या काळी तर खासदार भाजपाच्या होत्या, त्यांनी नवापूरकडे दुर्लक्ष केलं असाही आरोप आहे. तर मला तर वाटतं त्यांनी जेव्हा ते केलं पण त्यांचा जो काळ होता तो खूप कमी काळ होता आणि ते एखाद्या वैयक्तिक माणसाने इंडिव्हिज्युअली केलेलं आहे. पण जे आपण बघत आहोत काँग्रेस आणि राष्ट्रवादी, जे काँग्रेस सत्ताची इतके वर्ष त्यांनी निवडून आल्यानंतर काय केलंय हे लोकांना दिसूनच येत आहे. तर त्याच्यामुळे मला वाटतं की एखाद्या व्यक्तीच्या नेतृत्वावर आपण भाजप पार्टी याच्यावर पॉइंट करणं चुकीचं आहे, कारण ते खूप कमी काळासाठी होतं आणि आम्हीही त्या गोष्टीला म्हणजे हे करतो की आम्ही तसं नाही करणार. बरं, भाजप सर्वांगीण विकास करेल असं म्हणायचं आहे का तुम्हाला? हो. बरं, पुढचा मुद्दा जो आहे, जे विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत ते बाहेरचे आहे असा आरोप केला जातोय. काँग्रेस राष्ट्रवादीवर करते, राष्ट्रवादी काँग्रेसवर करते, भाजप पण करते, तर यावर काय बोलाल तुम्ही? तर राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत ते साखर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक आहेत. तर ते इतके तज्ज्ञ आहे की त्यांनी साखर कारखानाच बंद पाडला. तर असं तर ते आपलं नगरपालिका सुद्धा बंद पाडतील. तर त्याच्यामुळे मला वाटतं की लोक सगळे सुशिक्षित आहेत, तर त्यांनी या सगळ्या गोष्टीवर विचार करावा आणि त्या हिशोबाने यावेळेस हे म्हणजे लोकांनी ते विचार करून मतं द्यावी. बरं, आता तुम्ही जे आहे तुमचा विषय आहे महिला नगराध्यक्ष उमेदवार आहे, महिलांच्या खूप अपेक्षा आहेत तुमच्याकडनं की महिला नगराध्यक्ष निवडून आल्यावर सर्वप्रथम तुम्ही कोणत्या मुद्द्यांना फोकस करणार महिलांचा? तर जर तुम्ही पॉइंट महिलाचा घेताय तर महिला एका घरात महिलाच असते जे सगळं सांभाळते, महिलाच असते जे घर स्वच्छ ठेवते, महिलाच असते जे सगळ्यांना खाऊ घालते, जेवण खाऊ घालते, सगळ्यांचं लक्ष ठेवते. तर त्याच रीतीने एक महिला असून जसं मी माझ्या घरी सगळ्यांचं लक्ष ठेवते, सगळ्या गोष्टी साफसफाई वगैरे सगळ्याच गोष्टी जे घरात बघते, तर त्याच दृष्टिकोनाने मी आपल्या शहर नवापूरचाही लक्ष ठेवेल आणि त्याच दृष्टिकोनाने मी जे काही साफसफाई असेल, जे काही म्हणजे आरोग्य झालं, रस्ते झाले, वीज बद्दल जे काही विषय आहे त्या सगळ्या गोष्टी मी तसंच त्या गोष्टी कडे बघणार आहेत. बरं, केंद्रात राज्यात तुमची सरकार आहे, तुम्ही निधी आणण्यासाठी प्रयत्न कराल का? नक्कीच. आणि मला तर वाटतं आम्हाला जास्त मेहनत घ्यायची गरजच नाहीये, कारण की म्हणजे आमच्या जे भारतीय जनता पार्टीचा जो ध्येय आहे ते हेच आहे की आपल्याला सगळेच शहरात, सगळे पूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण भारतात
सगळीकडे आपल्याला डेव्हलपमेंटच करायची आहे. तर त्याच्यामुळे आम्हाला निधी आणण्यासाठी मला नाही वाटत की आम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागेल. दे आर रेडी टू गिव्ह, म्हणजे ते तयार आहे देण्यासाठी. तर तुम्ही जर आम्हाला निवडून आणलं तर आम्ही सगळ्या सोयी तुम्हाला देण्यासाठी तयारच आहोत. बरोबर. जसं दोंडाईचा शहर आहे, नंदुरबार शहर आहे, शिरपूर शहर आहे, ते स्मार्ट झालेलं आहे. हो. तसं नवापूर होईल का? नक्कीच. आता तिथंही बघितलं तर भाजप सरकारच आहे आणि त्याच्यामुळेच जे आपण मागे मुद्दा तुम्ही सांगितलं, विचारलं मला, तर त्याच्यावरून हेच दिसून येतं की त्यांनाही जास्त मेहनत घ्यायची गरजच पडली नाही ना. त्यांना सगळ्या सुविधा आहे, सगळ्या जे काही म्हणजे निधी आहेत ते सोयीस्करने म्हणजे त्यांना भेटली. तसंही नवापूर शहरामध्येही आमची तीच म्हणजे ध्येय राहील की आम्ही त्या निधी आणि सगळ्या सोयी आम्ही लवकर त्यांच्यासारखाच घेऊ. भाजपा आहे ही पार्टी पालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रचार यंत्रणामध्ये कमी पडते आणि त्यामध्ये नेते भाजपाचे वरिष्ठ लेवलचे दिसत नाही, काय सांगा? तर असं तर काय नाही आहे. तसं आमचे सन्माननीय केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे व महामंत्री आपले विजूभाऊ चौधरी आणि जिल्हा अध्यक्ष निलेश माळी साहेब हे लक्ष ठेवून आहे. व आज आमचं जनता पार्क येथे सभा आहे आपलं केंद्रीय राज्यमंत्री भारतीताई पवार यांची, आणि अजून आमचं 30 तारखेला आमदार चित्राताई वाघ यांचीही सभा होणार आहे. तर सगळे म्हणजे आम्ही त्या गोष्टीवरही लक्ष आहे आमचं. व अजून आमचं रोज ही आमची जे आम्ही घरोघरी जाऊन डोर टू डोर जाऊन प्रचार चालूच आहे आमचा. तर मला नाही वाटत आम्ही कुठं असं मागे पडत आहोत. बरं. भारतीय जनता पार्टी निवडणुकीच्या पूर्वी भारतीय जनता पार्टीने स्टँड घेतला नाही, लवकर नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केला नाही, नंतर तिकीट देण्यामध्ये थोडा उशीर झाला. या दरम्यान अनेक पदाधिकारी भारतीय जनता पार्टी सोडून जिल्हा विकास आघाडीकडे गेले. तर याचा परिणाम होऊ शकतो का तुमच्या पार्टीला? नाही, मला नाही वाटत याचा काही परिणाम होईल आमच्या पार्टीवर. कारण जसं आम्ही मेहनत घेत आहोत, अजून आमचं चालूच आहे. आणि आता जसं मी बोलली की सगळ्यांचं लक्ष आहे आमच्यावर, तर मला नाही वाटत की या गोष्टीचा काही इम्पॅक्ट पडेल आमच्या याच्यावर, निवडणुकीवर. बरं. एकंदरीत आपण बघू शकतो भाजपाचे उमेदवार अभिलाषा चिन्मय वसावे पाटील ह्या नगराध्यक्षासाठी उमेदवारी करत आहे भारतीय जनता पार्टीकडनं, आणि त्यांची केंद्रात राज्यात सत्ता आहे. तिथून निधी आणून नवापूर शहराचा विकास केला जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने त्यांनी अनेक प्रश्नाचे उत्तर, महिला आहेत, महिलांकडे त्यांचं लक्ष राहणार आहे आणि संपूर्ण शहराचा कायापालट करण्यासाठी त्या निवडणुकीच्या रिंगणात उभे आहे अशी त्यांनी माहिती दिलेली आहे. तर भारतीय जनता पार्टी या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यामध्ये किती कमळ फुलवते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. निलेश पाटील, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.